गुड मॉर्निंग गाईज. आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या देशामध्ये आरबीआयकडून 1,28,000 कोटीचा सोन्याचा घोटाळा होऊ शकतो. आरबीआयच्या ज्या देशामध्ये वोट चोरी होऊ शकते, म्हणजे मतदान चोरलं जाऊ शकतं, आणि ज्या देशामध्ये इतकं मोठं विमान असताना 1100 सुद्धा जो ब्लॅक बॉक्स कधी जळू शकत नाही, तो ब्लॅक बॉक्स जळालाय असं जर नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितलंय, तर मग विश्वास कोणावर ठेवायचा? किती मॅनेज केले जातात ह्या गोष्टी आपण बघितलं का? आरबीआयचा घोटाळा असेल, त्याचबरोबर वोट चोरी असेल, त्याचबरोबर आता ब्लॅक बॉक्स जळालाय म्हणे नागरी उड्डाण मंत्रालयाने सांगितलंय. आता कसा न्याय मिळवायचा? दादांचा मृत्यू होऊन गेला का मारलं त्यांना? आपण असं म्हणतो तो जो ब्लॅक बॉक्स यांना लपवायचा प्रयत्न करता करता यांनी सांगितलं ब्लॅक बॉक्सच जळून गेलाय. आता न्याय कुठं न्यायचा? दादा तर गेले आपल्याला सोडून. म्हणजे ज्या माणसाकडे सगळे पुरावे होते, फाईल होती, जो माणूस खरंच माणसासाठी काम करत होता, त्या माणसाला ह्या हरामखोरांनी मारलंय, हे आज सिद्ध झाले. आणि हा न्याय कोणाकडे न्यायचा असा प्रश्न तुम्हाला ना आम्हाला पडलेला आहे.